नमस्कार, आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर उद्या रविवारी आहे महाशिवरात्र. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. तसं तर प्रत्येक महिन्याला चतुर्दशी तिथी दिवशी शिवरात्र असते, पण बघा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झालेला, त्यामुळे या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या शिवरात्रीला महाशिवरात्र असं म्हटलं जातं. त्यामुळे बघा, महाशिवरात्री दिवशी जर आपण काही खास गोष्टी केल्या ज्या शिवाला प्रसन्न करतात, भोलेनाथांना प्रसन्न करतात, तर येणारा काळ आपल्याला सुखकर जातो. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपली चांगली प्रगती होते आणि प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो. कामातील अडथळे हे दूर होतात. त्यामुळे महाशिवरात्र ही तिथी अशी आहे ज्या दिवशी आपण शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक गोष्टी, अनेक उपाय करू शकतो. त्यापैकीच एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला महाशिवरात्री दिवशी रविवारी शिवलिंगासमोर ही वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू महाशिवरात्री दिवशी जर आपण शिवलिंगासमोर ठेवली तर बघा, अनेक प्रकारच्या अडचणींमधून आपली नक्कीच सुटका होते. त्याचबरोबर भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कामामधले विघ्न, अडथळे दूर होऊन आपल्याला त्याचे शुभफळं प्राप्त होतात. त्यामुळे बघा, न विसरता रविवारी सर्वांनी महाशिवरात्री दिवशी ही वस्तू शिवलिंगासमोर ठेवायची आहे. ती वस्तू कशी ठेवायची आहे हे पण मी सांगणार आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीचा अनेक जणांचा उपवास असतो. या दिवशी व्रत केले जाते आणि शंकर पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी व्रत समजले जाते. पण बघा, महाशिवरात्री दिवशी काही पदार्थांचे सेवन आपल्याला अजिबात करायचे नाही. हे पदार्थ कोणते आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच जणांना ही माहिती माहीत नसते आणि महाशिवरात्री दिवशी हे पदार्थ आपण बरेच जण खात असतो, कारण याची माहिती आपल्याला नसते. आणि त्यामुळे बघा, किती जरी कडक व्रत तुम्ही करत असाल तरी देखील त्याचं शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर असे पदार्थ कोणते आहेत जे आपल्याला महाशिवरात्री दिवशी खायचे नाही आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, महाशिवरात्र ही रविवारी आलेली आहे 15 फेब्रुवारीला. त्यामुळे सकाळी लवकर उठून आधी आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, आपल्याला नित्य देवपूजा करायची आहे, शिवपूजन करायचं आहे. तुम्ही उपवास करा किंवा करू नका, पण शिवपूजन मात्र आपल्याला अवश्य करायचं आहे. शिवपूजनाच्या आधी गणेशपूजन हे महत्त्वाचं आहे. कोणतंही पूजन असू द्यात, त्याच्या आधी आपल्याला गणेशाचं पूजन करायचं आहे. आणि विशेष म्हणजे शिवपूजनाच्या आधी गणेशपूजन हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे गणेशाला दुधाने, पाण्याने स्नान घालून गंध अक्षत वाहून आपल्याला गणेशाचं पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवपूजन करायचं आहे. आपल्या घरातील जी शिवपिंड आहे ती ताम्हनामध्ये घ्यायची आहे. दुधाने, पाण्याने, दह्याने, साखरेने, मधाने म्हणजेच पंचामृताने आपल्याला स्नान घालून घ्यायचे आहे. आणि शिवाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या. त्यामध्ये बेलपत्र खूप महत्त्वाचं आहे. एक तरी बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे धोत्र्याचं काटेरी फळ असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. पांढरी फुले, धोत्र्याचं फूल हे तुम्ही अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने शिवपूजन झाल्यानंतर आपल्याला पार्वतीचं पूजन देखील करायचं आहे. कारण महाशिवरात्र हा शिवपार्वतीच्या विवाहाचा दिवस आहे, तिथी आहे. त्यामुळे जे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते ती घ्या. अन्नपूर्णा देवीला पण दुधाने, पाण्याने अभिषेक करा, हळद कुंकू अर्पण करा. तांदळामध्ये मूर्ती ठेवायची आहे. पार्वतीला आपल्याला गजरा अर्पण करायचा आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि पार्वतीची ओटी देखील आपल्याला भरून घ्यायची आहे. नंतर तुम्ही ती ओटी एखाद्या सवाष्णीला देऊ शकता किंवा लक्ष्मी मंदिरामध्ये एखाद्या ठेवून आलं तरीही चालेल. आता बघा, उद्या महाशिवरात्री दिवशी कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत ते आपण बघूया. तुमचा उपवास असेल किंवा नसेल तरी देखील हे पदार्थ आपल्याला महाशिवरात्री दिवशी खायचे टाळायचे आहे. तर पहिला पदार्थ म्हणजे बघा, वरई किंवा काही ठिकाणी भगर म्हणतात. तर महाशिवरात्रीला किंवा शंकराच्या
व्रतामध्ये भगर खाणं वर्ज्य आहे. वरई जी आहे तर ती खाल्ली जात नाही. त्यामुळे जर तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवणार असाल तर त्यामध्ये वरईचा वापर करू नका. तुम्ही फळं, दूध हे खाऊ शकता. त्यानंतर बघा, तुमचा उपवास असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही उद्या कांदा, लसूण हे खाणं टाळायचं आहे. कांदा, लसूण महाशिवरात्री दिवशी खाणं वर्ज्य असतं, त्यामुळे आपल्याला त्याचं सेवन करायचं नाही. त्यानंतर वांग्याचा देखील आपल्याला वापर करायचा नाही किंवा वांगं जे आहे तर ते महाशिवरात्री दिवशी आपल्याला खायचं नाही. त्यानंतर ज्वारी, बाजरी अशा प्रकारे जी धान्य आहेत ती देखील महाशिवरात्री दिवशी खाणं वर्ज्य समजलं जातं. त्यामुळे आपल्याला हे पदार्थ देखील महाशिवरात्री दिवशी खायचे नाहीत. भले तुमचा उपवास नसला तरी देखील हे पदार्थ आपल्याला जेवणामध्ये घ्यायचे नाहीत. त्याचबरोबर परान्न आपल्याला खायचं नाही. घरामध्ये बनवलेले पदार्थच आपल्याला खायचे आहेत. जे पॅकिंगमधले फ्रूट ज्यूस असतात ते देखील आपल्याला घ्यायचे नाही. तर तुम्ही ताजी फळं उपवासासाठी खाऊ शकता. गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता. खूप जास्त तिखट, तेलकट पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत. फळांमध्ये तुम्ही सर्व प्रकारची फळं खाऊ शकता. केळी, सफरचंद जी कोणती तुम्हाला फळं मिळतील ती तुम्ही या दिवशी खाऊ शकता. महाशिवरात्री दिवशी आपल्याला जो नारळ आहे तर तो वाढवायचा नाही किंवा फोडायचा नाही. जर तुम्हाला नारळ हा अर्पण करायचा असेल शिवमंदिरामध्ये तर तो तुम्ही तिथे ठेवू शकता, पण आपल्याला चुकूनही तो फोडायचा नाही. घरामध्ये पण फोडायचा नाही आणि शिवालयामध्ये पण महाशिवरात्री दिवशी आपल्याला असा नारळ जो आहे तर तो वाढवायचा नाही, फोडायचा नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर शिळे अन्न देखील महाशिवरात्री दिवशी खाणं वर्ज्य समजलं जातं. त्यामुळे ताजे अन्नच आपल्याला खायचे आहे. आपल्याला या दिवशी मद्यपान किंवा तामसी पदार्थ जे आहेत तर ते देखील टाळायचे आहेत. तर या काही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे आणि योग्य तो आहार आपल्याला महाशिवरात्री दिवशी घ्यायचा आहे. काही पदार्थांचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही. आता बघूया आपल्याला शिवलिंगासमोर कोणती वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी इथे समोर ठेवायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा घरातील कोणतंही तेल टाकलं तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे. असा हा दिवा घेऊन तुम्हाला शिवालयामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर शिवपिंडीसमोर तिथे तुम्हाला बसायला जागा नसेल तर शिवालयामध्ये कुठे पण तुम्ही अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 11 तांदळाचे दाणे टाकायचे आहेत. म्हणजे अखंड तांदूळ घ्या, तुकडा तांदूळ घेऊ नका. बरोबर मोजून आपल्याला 11 तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहेत. 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. बघा, कापूर हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि तांदूळ देखील महादेवांना प्रिय आहे. त्यामुळे या 2 गोष्टी ज्या आहेत, ज्या भोलेनाथांना अतिशय प्रसन्न करतात, तर त्या आपल्याला न्यायच्या आहेत. आणि असा हा दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये आपल्याला कापराच्या वड्या आणि 11 तांदळाचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत. तांदळाचे दाणे घेताना ते खंडित नसावे याची काळजी घ्या. आणि असा हा दिवा आपल्याला शिवलिंगासमोर ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडासा कापूर हा एखाद्या दुसऱ्या मातीच्या पंतीमध्ये तिथेच प्रज्वलित करायचा आहे. कापूर जळेपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर बघा, महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन नंदीदेवांचे देखील दर्शन घ्यायचे आहे. आपल्याला शक्य झाल्यास तिथे देखील एक दिवा हा लावायचा आहे आणि नंदीदेवांच्या कानामध्ये आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र 3 वेळा उद्या म्हणायचा आहे. नंदी हे भोलेनाथांचे वाहन आहे आणि असं म्हटलं जातं की नंदीच्या कानामध्ये जर आपण आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा महादेव ऐकून घेतात आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तर बघा,
नक्कीच उद्या महाशिवरात्री दिवशी शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगासमोर आपल्याला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये कापूर आणि 11 तांदळाचे दाणे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत, जे भोलेनाथांना अतिशय प्रसन्न करतात. तर उपाय खूप साधा सोपा आहे. जरी तुम्ही उपवास केलेला असेल किंवा केलेला नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय उद्या शिवालयामध्ये जाऊन करायचा आहे. हा उपाय आपल्याला उद्या दिवसभरात कधीही करता येईल. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.